मग अभ्यास कसा काय चाललाय? नमस्कार, मी अक्षय मोरे. आता तुमचा फिजिक्सचा पेपर जवळ आलाय आणि फिजिक्सच्या पेपरसाठी एक स्ट्रॅटेजी पाहिजे. टेन्शन घेऊ नका. येत असेल पण नका घेऊ. वर्षभर नाही घेतला, आता तरी कशाला घेताय? वेळ आहे, निघून जाणार आहे. आपल्याला भीती नेहमी कधीची असते? या तर भूतकाळात झालेल्या गोष्टींची किंवा भविष्यात येणाऱ्या गोष्टींची. पण कोण बघत नाही की आपण जगतोय कुठं? इथं. प्रेझेंटमध्ये जगतोय. सो स्ट्रॅटेजी व्यवस्थित बनवायची, त्याला फॉलो करायचं. तुमच्या हातात कर्म करणं आहे. त्याचं फळ काय येईल ते येईल. मेहनत करा, लय लोड घेऊ नका. अँड सॉरी थोडीशी माझी तब्येत खराब आहे. त्यामुळे जरा वेळेस तुम्हाला हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेटवर्क स्लो आहे. मी व्हिडिओज खूप बनवलेत, पण ते अपलोडच होत नाहीयेत. मॅक्सिमम आहे त्यामुळे. मग मी काय करतोय, खाली एक ग्रुप बनवतोय. WhatsAppला एक चॅनल किंवा ग्रुप बनवेल. त्यावरती तुम्हाला हँड रिटन मध्ये इम्पोर्टंट क्वेशन्स तुम्हाला सगळं सगळं प्रोव्हाईड करेन. हँड रिटन नोट्स आमच्याकडे जे मटेरियल आहे ते प्रोव्हाईड करू आम्ही. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो जे असेल ते प्रोव्हाईड करू आणि एवढं करून पण आमची टीम पण असेल. जर तुम्हाला काही डाउट्स आले तर तुम्ही कमेंट्सला किंवा आम्हाला तिथं आमचे नंबर तर मिळतील किंवा हे करेल. बिनधास्त हे करा. फक्त आम्हाला त्रास देऊ नका. बाय डूइंग रँडम कॉल्स और रँडम कमेंट्स और बाय रँडम थिंग्स. तुम्ही मॅच्युअर आहात आणि मला नाही वाटत की ह्या वेळेला कुणाला तसल्या गोष्टी सुचेल. सो प्लीज त्रास देऊ नका. आमच्याकडे लेडीज स्टाफ जास्त आहे त्यामुळे आणि तुम्ही चांगलंच कराल. आता मुद्द्यावर येऊया. तुमचा फिजिक्सचा पेपर आहे. फिजिक्सची भीती वाटत असेल, लय लोड घ्यायची गरज नाही. मी जसं सांगितलं, पहिल्यांदा तुम्हाला कसं असतं, एक गोष्ट माहीत नसते म्हणून भीती असते. मग त्याची ओळख करून घ्या, एक स्ट्रॅटेजी बनवा आणि त्यानं चाला. आणि जेव्हा तुम्ही उतरता तुम्हाला नवीन काही त्यातलं तरी मिळतं आणि भारी वाटतं. ज्या गोष्टी जमत नाहीत पण परत नंतर जमतात ना, त्या खूप भारी वाटतात. त्यामुळे ट्राय करा. ट्राय नाही केलं तर कधी ट्राय करणार ना? लाईफमध्ये हा मोमेंट परत येणार नाही. सो इकडे बघा, ईझी चॅप्टर प्लस हार्ड चॅप्टर. हे जे 9 चॅप्टर्स आहेत ना, हे ईझीमध्ये मी ठेवले. कारण जवळपास रिपीट शिकलेलो आहे आणि बऱ्यापैकी हे सोपं आहे. आणि ह्याच्यावरती तर मी फिक्स व्हिडिओज बनवून पाठवणार आहे. ह्यांचे व्हिडिओज होतील नाही होणार शक्यतो मी करून टाकणार. ह्या सगळ्यांचे व्हिडिओज तुम्हाला मिळतील आणि मी इम्पोर्टंट क्वेश्चन्स पण पाठवून देईन. आणि हे बघा, हे 7 मार्काचे चॅप्टर्स आहेत. 28 हे किती आहेत? 27. करू काय आपण? ह्याचे 25 पकडू. ह्याचे पण 25 पकडू. प्रॅक्टिकलचे तुम्हाला 30 मिळतील गॅरंटेड, पण आपण 25च पकडू. 25 त्रिक 75 झाले. जिथं तुमचं काहीच नाही तिथे किती झाले? 75. प्लस तुम्ही काय करणार आहे? हार्ड चॅप्टर्सचे इम्पोर्टंट क्वेश्चन्स घेणार आहे. म्हणजे पी-वाय-क्यू वगैरे जे मी प्रोव्हाईड करेन ते करणार आहे. त्यानं तुमचं सेक्शन डी, सेक्शन सी पण कव्हर होईल. आता पेपर पॅटर्न बघूया. हे थोडंसं चॅप्टर्सचं झालं. पण आपला पेपर ऍक्च्युअली कसा असतो तो बघूया. सेक्शन 4 आहेत आपल्याकडे. 4 भाग आहेत. ए, बी, सी, डी. ह्यामध्ये 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क. आता विषय कसा आहे? 1 मार्क जे आहेत ना, ते 10 एमसीक्यू आहेत, 8 वन सेंटेन्स आहेत. मग हे 18 मार्क ह्याला गेले. आणि ह्याला ऑप्शन नाहीये. सेक्शन बी मध्ये काय आहे? 16 मार्क भेटणार आहेत आपल्याला. 2 मार्क ईच क्वेशन. त्यात 7 थेअरी प्लस 4 का 5 न्यूमेरिकल्स आहेत. म्हणजे ऑप्शन्स आहेत तुम्हाला. सी मध्ये काय मिळणार आहे तुम्हाला? 24 मार्क्स मिळणार आहेत. 3 मार्क ईच क्वेशन्स. सेम 7 थेअरी प्लस 4 का 5 न्यूमेरिकल्स असणार आहेत. आणि 4 मध्ये तुम्हाला 12 सेक्शन डी मध्ये 12 मार्क भेटणार आहे टोटल. ईच क्वेशनला 4 मार्क आहेत. मग तुम्हाला इथं काय लागणार आहे? 3 क्वेशन तर सोडवायला लागणार आहेत. आणि त्यामध्ये 2-3 क्वेशन असे असणार की ज्यामध्ये 2 मार्काचं थिअरी, 2 मार्काचं न्यूमेरिकल. म्हणजे जवळपास तुम्ही जर 2 आणि 3 मार्काचे केले, तर तुम्ही मॅक्सिमम कव्हर करू शकता. आता बघा, प्रत्येक सेक्शनसाठी स्ट्रॅटेजी बघा. सेक्शन 1 मध्ये सगळे टेक्स्टबुकच्या मागचे सगळे एमसीक्यू करायचे. YouTube वरती मिळतील किंवा व्हायलर्न म्हणून एक ॲप आहे. त्यावरती तुम्हाला पी-वाय-क्यू मिळतील. व्हायलर्न ह्या ॲपमध्ये तुम्हाला टॉपिक वाईज पी-वाय-क्यू मिळतील. त्या व्हायलर्न ॲप डाउनलोड करा. फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि त्या सगळ्या तुम्हाला पी-वाय-क्यूज मिळतील. ते एमसीक्यूज करून टाका. म्हणजे जवळपास तुमचा 18 मार्क जवळपास सगळा कव्हर होईल. आणि ए 1 सेंटेन्स आणि 2 मार्कासाठी काय करायचं? तर हा थोडंसं सगळे डिफाईन, सगळे लॉ, सगळे स्टेटमेंट सगळं करायचं. जास्त नाही 40-50 असतील. आणि पाठ करायला खूप सोपं आहे. मी लास्टला तुम्हाला ट्रिक देईन. लय सोपं आहे ते. फक्त लक्षात ठेवा मी कसं सांगतो ते. 3 आणि 4 हे तर तुमचा डेरिव्हेशनचा पार्ट झाला सुरू. हे आता डेरिव्हेशनसाठी मार्किंग सिस्टम कशी असते? तुमची जी कन्सेप्ट आहे त्याची डायग्राम. त्या डायग्राम वरून तुमचं एक्सप्लेनेशन म्हणजे कन्सिडर. डायग्रामला हाफ मार्क, कन्सिडरला हाफ मार्क. ऑब्व्हियसली मूव्ही जेव्हा स्टार्ट होतो आपण सांगतो कहाणी सुरू होती. इथं कोण कहाणी सांगणार आहे? मॉडेरेटरला कहाणी माहित नाही. म्हणजे तुम्हाला सांगावे लागेल. तुम्ही ते कशी सांगणार आहे? लिहून. म्हणजे फिगर काढाल ती परफेक्ट काढायची. हाफ मार्क आणि त्यावर एक्सप्लेनेशन लिहायचं, कन्सिडर म्हणायचं. जे दिसतंय, जे वाटतंय, जे येतंय आधी खालचं लिहा, त्यावरून लिहा पण लिहा. कमीत कमी अर्धा मार्क मिळतो आणि त्याला अर्धाच मार्क आहे. मग तुम्ही काही जर लिहिलं तरी अर्धा मार्क मिळणार आहे. त्यामुळे व्यवस्थित लिहा. पण ते चुकीचं लिहिलं किंवा काही लिहिलंच नाही ना, तर तो मार्क जाणार प्लस खालचं जर तुमचं डाऊन इम्प्रेशन होणार. त्यामुळे ते लिहा. कन्सिडर जे काय असेल ते फिगर शोज हे ते जे वाटते तसं लिहा. पाठ करत बसायचं नाही. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आतापासून? एखादी कन्सेप्ट दिसली की त्यात डायग्राम बघायचा त्यावरून कन्सिडर लक्षात ठेवायचं. पाठ नाही करायचं. मग डायग्राम लक्षात ठेवली. डायग्रामवरून काय शोधायचं हे लक्षात ठेवायचं. मग काय शोधायचं हे लक्षात ठेवलं की काय घेऊन ते आणलंय एवढं लक्षात ठेवायचं. स्टेप्स पाठ करायचे. जसं फॉर एक्झाम्पल बँकिंग ऑफ रोड आहे. त्यामध्ये तुम्हाला जर मॅक्सिमम स्पीड काढायला सांगितलं, 3 आहेत. मोस्ट सेफ्टी, मिनिमम, मॅक्सिमम.
तर मॅक्सिमम साठी काढायला सांगितलं तर मी लक्षात घेणार की फिगर आहे, फिगरमध्ये फ्रिक्शन आहे. मग तुम्हाला असं एक इक्वेशन्स मिळतात. 2 इक्वेशन मी तयार केलेत. त्या 2 इक्वेशन तयार केल्यावरती त्यामध्ये मी पहिल्यांदा काय करतोय डिव्हाईड करतोय. ज्यामध्ये व्ही स्क्वेअर येतंय ते वरती घेणार, बाकी खाली घेतोय. त्यामध्ये सगळ्यांना मी n cos डिव्हाईड करतोय. मग केल्यावरती मला काहीतरी मिळेल. मग इफ म्यू कॉस टॅन काय असेल ते टाकणार मी, खाली मला मिळून जाईल. आणि एवढं पण माझ्या लक्षात आहे की जर मॅक्सिमम साठी काढतोय तर ती मिनिमम मिळणार. म्हणजे वरती अ, जर मॅक्सिमम साठी काढतोय तर संख्या मोठी पाहिजे. मग खाली तुम्हाला मायनस मिळणार आणि वरती प्लस मिळणार. न्यूमरेटर मध्ये प्लस मिळणार, डिनॉमिनेटर मध्ये मायनस मिळणार. अशा टर्म्स मिळतात. एवढं लक्षात ठेवलं ना, पाठ करायची गरजच नाही लागणार. मग सर हे कसं करायचं? इझी मध्ये करायचं. सगळ्यात पहिल्यांदा आपण ओव्हरलुक करायचं की बाबा ही कन्सेप्ट एवढी मोठी आहे. तर ह्याला काय करायचं? ह्याला बघायचं की कुठून स्टार्ट होतंय, कुठं खतम. थिअरी वाचत बसायचं नाही. फिजिक्सला थिअरी कुठं लागते? थिअरी शक्यतो कुठे पुढच्या टॉपिकमध्ये आहेत. म्हणजे 7, 8, 9, 10 त्या टॉपिकमध्ये. थिअरी पॉइंट वाईज लिहायची. आणि शक्यतो थिअरी पार्ट कुठली करावी लागते? डिफाईन, स्टेटमेंट, लॉ. त्यांचा मीनिंग नाही चेंज झाला पाहिजे. बाकी सगळं तर ॲज इट इज चालतंय. सो तुम्ही काय करा, पाठ करायच्या गोष्टी तर समजून घ्याच टप्प्याटप्प्यानं. आपण एखादी चपाती घेतो, एखादी नाही खूप घेतो. ते कशी खातो? 4 भाग करतो आणि घास-घास खातो. त्या टाइपमध्ये हे करायचं. तुकडं पाडायचं. मोठं सेंटेन्स छोट्या-छोट्या सेंटेन्स पासून बनलेलं असतं. मग ते मीनिंगफुल सेंटेन्स लक्षात ठेवायचं. सपोज आता एखादी गोष्ट मला पाठ करायची आहे. तर मी तुम्हाला जेव्हा मी आता घेईन टॉपिक वन शॉट घेईन. त्यामध्ये तुमचं एकामध्ये 3 व्हिडिओ शक्यतो बनवायचा प्रयत्न आहे माझा. पण डेरिव्हेशनचं बनवेन. त्यात तुम्हाला डेरिव्हेशन सांगेन, न्यूमेरिकल्स पण सांगेन आणि जमलंच तर थेररीची पण बनवेन. थेरीमध्ये पाठ कसं करायचं हे पण सांगेन. पाठ कसं करायचं त्यामध्ये पहिल्यांदा ते जो इम्पॉर्टंट शब्द आहे जो आला पाहिजे तो लक्षात ठेवायचा. इज, वॉज, वरला मराठीत लक्षात ठेवायचं. म्हणजे की एखादी डेफिनेशन जर सांगायची झाली, जसं की आता कोणाची सर्क्युलर मोशनची सांगूया आपण. तर सर्क्युलर मोशन तुम्हाला कळतंय की मोशन होतंय, सर्कलमध्ये होतंय. मग पहिला शब्द काय पाहिजे? ऑब्जेक्ट पाहिजे किंवा मोशन पाहिजे. मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. मोशनचं ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टचं मोशन आहे. कसं आहे? इन सर्क्युलर पाथ. इन सर्क्युलर पाथ. आणि ह्यालाच काय म्हणायचं? सर्क्युलर मोशन. झालं. 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ॲक्सेलरेटेड, पिरियॉडिक. ॲक्सेलरेटेड का म्हणायचं? कारण दिशा व्हेलॉसिटीची बदलते. बघा मी असं नाही म्हणलं व्हेलॉसिटीची दिशा बदलते. मी काय म्हणलं? दिशा व्हेलॉसिटीची बदलते म्हणून ते ॲक्सेलरेशन आहे. मग दिशा म्हणजे डिरेक्शन. डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस. हेन्स इट इज अन ॲक्सेलरेटेड मोशन. खाली पार्टिकल पुन्हा रिपीट करतोय. त्याचा पाथ आणि तो पाथ जो आहे ना अदृश्य त्याला ट्रॅजेक्टरी म्हणलंय. म्हणजे पार्टिकल रिपीट इट्स पाथ अलोंग सेम ट्रॅजेक्टरी इज नोन ॲज म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? पिरियॉडिक मोशन म्हणतोय.